आज आपला या सत्राचा तिसऱ्या अध्यायाचा तिसरा दिवस आहे. आत्ताचा जो विषय चालू आहे आणि ह्या पहिल्या अध्यायाचा जो विषय आहे तो विषय हा एकच आहे आणि तो म्हणजे मनुष्याचं जीवनोत्तर जीवन, मरणानंतरची जीवाची गती काय असते आणि ती गती समजून घेतली जावी ही यामागची धारणा आहे की साधनेकरता जीवाचं काय होतं हे जसं कळावं म्हणून ही विद्या आपल्याला जी सांगितलेली आहे त्या विद्येचं स्वरूप या ठिकाणी खूप आवश्यक मानलं आहे. म्हणजे साधनेची इतर अंग सांगण्याच्या आधीसुद्धा त्यांनी साधनेच्या मध्ये हा कर्मविपाक, मरणोत्तर गती, पुनर्जन्माचा सिद्धांत, पापपुण्याचा विचार, पुनर्जन्माचा विचार, शब्द आपण कोणतेही वापरा, या सगळ्याचं मिळून शास्त्र एकच आहे, विषय एकच आहे. आणि त्यामुळे आपण काल जिथे येऊन थांबलो तो भाग जो आहे किंवा तो विषय जो आहे तो पंचाग्नी विद्या असा आहे. तर 5 अग्नींना आहुती देऊन जीव जन्माला येतो ही धारणा आहे. आपलं सूत्र पहिलंच चालू आहे आणि पहिल्या सूत्रामध्ये असं सांगितलं आहे की जीव जेव्हा दुसऱ्या जन्माला जातो किंवा पुनर्जन्म घेतो तेव्हा त्या जीवाच्या बरोबर उदक जलानी वेष्टित असलेलं असं स्वरूप असतं आणि त्याची चर्चा उपनिषदांनी केलेली आहे असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे आपल्याला पाहिजे तर एकदा सूत्र वाचता येईल. तदंतर प्रतिपत्तौ रंहती संपरिष्वक्तः प्रश्न निरूपणाभ्याम. त्यांनी असं म्हटलंय, दुसरा देह प्राप्त होताना जीव हा सूक्ष्म भूतांनी वेष्टित असतो, पुनर्जन्माने प्राप्त होणाऱ्या नवीन देहाकडे गमन करतो असे श्रुतीतील प्रश्न आणि उत्तर यावरून समजते. आता काल आपण बघितलं राजा प्रवाहन जैविली आणि उद्दालक आणि श्वेतकेतू हे ज्ञान घेण्याकरता म्हणून त्यांच्याकडे गेलेले आहेत. म्हणजे राजा प्रवाह जैविलीकडे गेलेले आहेत. आता जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ते मरणोत्तर जीवन कसं आहे याविषयी करून घ्यायचं आहे. जीवाची गती काय, तर त्या गतीविषयी सांगताना त्यांनी सांगितलंय की मृत्यूनंतरची जी गती आहे ती पुन्हा त्याला जन्म प्राप्त होतो. जातस्य ही ध्रुवोर मृत्यू, जो जन्माला येतो तो मरतोच आणि जो मरतो त्याला पुन्हा जन्म प्राप्त होतोच. तर त्यामुळे हे त्या सिद्धांताचं मूलभूत स्वरूप आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं तो जीव जन्माला येतो कसा, तो सांगताना त्यांनी सांगितलं की पहिली आहुती श्रद्धेची आहे. काल आपण त्याची थोडंसं प्रस्तावना करून पुढे आलो. पहिली आहुती श्रद्धेची आहे याचा अर्थ असा की अनेक प्रकारांनी त्या श्रद्धांचा विचार केलेला आहे. काल आपण थोडंसं बघितलं की कोणत्याही कार्यामागची आमची धारणा काय आहे, आमचा भाव काय, आमचा विचार काय आहे, ही आमची श्रद्धा आहे. आणि त्यामुळे कर्म काय केलं, आता हे कशा करता, तर पुष्कळ दानधर्म केला, पुष्कळ पुण्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पुण्यकृत्य करण्याच्या मागे आमची धारणा काय आहे, आमची श्रद्धा काय आहे. जे देतो ते देण्यामध्ये सुद्धा आमच्या मनाचं जे स्वरूप आहे, म्हणजे कसं की आता आपल्याला ते खाता येणार नाही, आता आपल्याला ते वापरता येणार नाही, आता आपल्याला त्याचा उपयोग नाही म्हणून दान द्या. कठोपनिषदाची सुरुवातच आहे. तो विश्वजित नावाचा यज्ञ करण्याकरता जेव्हा ऋषी उद्युक्त झाले, नचिकेताचे पिता उद्युक्त झाले, त्यांनी तो यज्ञ आरंभला आणि त्या यज्ञामध्ये असं म्हटलं जातं की सर्वस्वाचं दान करायचं असतं. आपली संपत्ती, आपली स्थावर जंगम, आपलं गोधन, पशुधन सगळं 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 त्यात द्यायचं आहे, मोकळ्या हाताने द्यायचं आहे. आणि असा तो यज्ञ संपन्न करण्याकरता जेव्हा ते ऋषी सिद्ध झाले तर मुलगा वडिलांना सांगितलेलं सरळ पटणार नाही आणि पटत नव्हतं. म्हणून मुलांनी आडून आडून वडिलांना सांगितलं की बाबा, या दानामध्ये ज्या गायी आपण देत आहात ह्या गायी एकतर भाकड आहेत, दुसरं भाकड म्हणजे ज्या दूध देत नाहीत, आता त्या दूध देऊ शकत नाही, आता आटलेल्या गायी आहेत. दुसरं असं आहे
की त्या गायी इतक्या अशक्त आहेत, त्या गायी इतक्या खराब झालेल्या आहेत, ज्यांना खायला प्यायला मिळत नाही, अशा प्रकारच्या ज्या गायी आहेत, म्हणजे जणू काही आता जर त्या खातील तर तो त्यांचा शेवटचाच घास असेल, आणि जर त्या पाणी पितील तरी सुद्धा तो शेवटचाच घोट असेल, त्यांना काही पुन्हा पाणी पिता येणार नाही. म्हणजे इतक्या त्या आसन्न मरण आहेत की अशा ज्या गायींचा उपयोग नाही अशा गायी तुम्ही का दान करता? एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, वडिलांनी लक्ष दिलं नाही. आणि त्याला ते आवडेना की वडिलांना जर यज्ञाचं फल पाहिजे आहे तर मग जे कर्म करायचं आहे ते कर्म चांगलं करावं, चांगल्या भावनेनी करावं, चांगली वस्तू दान करावी. जसं आपल्याला बाजारामध्ये सत्यनारायण करायच्या सुपाऱ्या वेगळ्या मिळतात, एवढ्या एवढ्याशा सुपाऱ्या असतात. एरवी खाण्याची सुपारी एवढी असते, ती रोठा सुपारी आणली तर खाण्याकरता एवढी आणतो माणूस, सत्यनारायणाकरता एवढी सुपारी. म्हणजे देवाच्या पूजेकरता, देवाच्या समर्पणाकरता जर आम्हाला देणारी वस्तू जर चांगली द्यावीशी नाही वाटली तर हे न वाटणं हे त्या श्रद्धेचं स्वरूप आहे. की ती श्रद्धा अशी आहे, कशाला खर्च करायचा, ते कुणाला मिळणार आहे, त्याचा काय उपयोग आहे, कशाकरता द्यायचं. देणारी वस्तू आपल्याकडे अधिकाधिक चांगली असावी, जी आपल्याला आवडली आहे ती दुसऱ्याला द्यावी, जी आपल्याला ठेवून घ्यावीशी वाटते तीच दुसऱ्याला द्यावीशी वाटणं हे खरं म्हणजे त्या दानाचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही जी श्रद्धा आहे ती श्रद्धा आम्ही कशी, कोणत्या प्रकारे, कशावर ठेवतो. तर नचिकेत पुन्हा पुन्हा वडिलांना सांगतो की बाबा या गायी तुम्ही अशा का देत आहात. शेवटी त्याला न राहून तो जरा अति बोलतो. तो म्हणतो बाबा तुम्ही मग त्यांच्याऐवजी मला दान देऊन टाका. असं जेव्हा तो एकदा दोनदा बोलतो तेव्हा वडिलांना राग येतो. ते ओळखतात, कारण आपण काय देतो हेही त्यांना माहिती आहे आणि हा कशाकरता बोलतो आहे हेही त्यांना माहिती आहे. ते ताबडतोब आपल्या मुलाला म्हणतात की हो तुला मी यमाला दान देऊन टाकलं. तर त्या मुलाला इतकं दुःख होतं. तो म्हणतो या सगळ्या गुरुकुलामध्ये मी इतका हुशार विद्यार्थी आहे, मी इतका, माझ्या वडील जरी माझे गुरु असले तरी सुद्धा मी गुरुसेवेमध्ये अगदी तत्पर आहे. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे गुरुजींनी सांगितलेला प्रत्येक पाठ मी ताबडतोब आत्मसात करतो, त्याचं ग्रहण करतो, त्याचं पठण करतो. माझी विद्या उत्तम आहे, मी उत्तम प्रकाराने ती प्राप्त करून घेतली आहे. असं सगळं असताना सुद्धा माझ्या वडिलांनी मला असं का म्हणावं. आणि सांगण्याचा हेतू असा आहे की माझ्या वडिलांना तुम्ही करता आहात हे चूक आहे हे माझ्याशिवाय कोण सांगणार. म्हणून त्याला असं वाटतं की आपण आपल्या वडिलांना सांगावं की तुम्ही हे असं दान देऊ नका, हे दान उपयोगाचं नाही. आणि म्हणून तो वडिलांना सांगतो तर घडतं त्याचे भलतंच घडतं. असं तो प्रसंग आपल्याला पुढे न्यायचा नाही. सांगण्याचा हेतू एकच आहे की श्रद्धेचं स्वरूप कसं असावं, त्या श्रद्धेच्या स्वरूपावर आपला पुढचा जन्म अवलंबून आहे, आपल्या कर्माचं पापपुण्य अवलंबून आहे. त्या श्रद्धेच्याच जोरावरती मनुष्य विद्या मिळवतो, मनुष्य समाधान मिळवतो, मनुष्य जीवनातली प्रगती मिळवतो. पुनर्जन्म तर अपरिहार्य आहे, कारण बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते असं म्हटलेलं आहे की अनेक जन्मजन्मांतरी साधन करावं, पुण्य करावं आणि त्यानंतर परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. असं जर स्वरूप असेल तर कितीतरी जन्म मनुष्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला माहित नाही आपल्याला किती जन्म घ्यायचे आहेत. एवढे जर सगळे जन्म आपल्याला घ्यायचेच आहेत तर मग आपण चांगलं का वागू नये. इथे जे उपासनेकरता हा विषय ठेवलाय ना तो एवढ्याच करता आहे की आज सुद्धा आपल्याला कळत नाही की आम्हाला देवाने इतकं सगळं चांगलं कसं दिलं, का दिलं, आम्ही काय चांगलं केलं होतं म्हणून त्यांनी आत्ताचं आमचं हे जीवन इतकं चांगलं दिलंय. म्हणजे असं वाटतं आपण तर आत्ता सारखेच चुकतो, आपल्याकडनं सगळ्या प्रकारची पापं होतात. आपण जीवजंतूंना मारतो, आपण दुसऱ्यांना दुखावतो, आपण पुष्कळ गोष्टी आपल्या स्वतःच्या इच्छेने करत राहतो. वेळ पडली तर काही गोष्टी टाळतो, कधी आळस करतो, कधी संतापतो. अनेक अनेक दोष आपल्या वागण्यात आहेत.
इतके सगळे दोष या जन्मात आपल्या वागण्यात आहेत, तर भगवंत आपल्याला पुढच्या जन्मी कोणता जन्म देईल? हे सगळं पाप आमच्याकडनं होतं आहे तर असा कधीतरी मनामध्ये विचार आल्याशिवाय राहत नाही. तर त्यांनी इथे असं म्हटलंय की हा विचार माणसाला प्रत्येक कर्म करताना यायलाच पाहिजे. कारण वाईट काही करताना त्याला धाक वाटलाच पाहिजे की कुणाची तरी जाऊ दे, होती होऊ दे, काय 1-5 मिनिटं वाट बघतील, मग म्हणतील नाही येणार हा मनुष्य. अरे पण आपलं काम आहे त्यांना कळवलं पाहिजे की आपण माझी वाट बघू नका, आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर जा, मी आज आपल्या घरी येऊ शकत नाही, मला जमणार नाही. पण मनुष्य ते करत नाही. तर का करत नाही? म्हणाले हा त्याचा स्वभाव आहे. त्याला असं वाटतं काय विशेष आहे कळवायचं, नाही कळवलं, नाही कळवलं, झाली गैरसोय, 5 मिनिटं वाट बघतील, निघून जातील. पण ज्याला धाक आहे की अरे मी हे असं वागणं योग्य नाहीये, हे वागणं त्याला त्रासदायक ठरण्यापेक्षा ते वागणं मला त्रासदायक ठरणार आहे. मी कुणाला तरी बोललो त्याचं मला काय समाधान आहे? कारण त्याचं मला दुःखच आहे, त्याचा मला त्रासच आहे. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्याला बोलण्याचं एक क्षणभर त्या रागाच्या भरामध्ये समाधान असेल की काय फाड 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 बोलून घेतलं, पण बोलून झाल्यानंतर जेव्हा राग शांत होतो तेव्हा पहिल्यांदा माणसाला असं वाटतं एवढं बोलायची गरजच नव्हती. आपण रागावलंच कशा करता? रागवायचं आपल्याला कारणच नव्हतं, आपण उगीचच्या उगीच रागावलो. ही जी धारणा माणसाच्या मनामध्ये निर्माण होते त्याला आणखीन एक पुढची पायरी त्यांनी सांगितली की उगीचच्या उगीच रागावलो हे क्षणभर वाटलं तर हे इथे थांबवू नका. ते आपल्याला असं सांगतात की ही जर जाणीव होत असेल की आपला राग चुकीचा आहे, आपलं वागणं चुकीचं आहे, आपण विचार करतो तो स्वार्थाचा आहे, तो का करू नये? कारण त्याचा परिणाम दुसऱ्यावर होणार नाही, ते सगळं मला भोगायचं आहे. आणि याकरता म्हणून ही जी पहिली श्रद्धा आहे ती पहिली श्रद्धा ठरवते. पहिली श्रद्धा म्हणजे ही पहिली आहुती. त्यांनी म्हटलंय की ह्या अग्नीला 5 आहुत्या दिलेल्या आहेत. त्यातल्या ह्या 5 आहुत्यांच्यापैकी पहिली आहुती जी आहे ती श्रद्धा नावाची पहिली आहुती आहे आणि ती अग्नीला द्यावी किंवा दिली जाते असं त्यांनी इथे म्हटलंय. आणि म्हणून या अग्नीमध्ये देण्याची पहिली श्रद्धा नावाची जी आहुती आहे ती आहुती ठरवते की मृत्यूनंतर आपल्याला कुठे नेणार आहेत. म्हणजे मृत्यू झाला, मनुष्याने पुष्कळ पुण्य केलं आहे तर त्याला स्वर्गलोकामध्ये घेऊन जातील. स्वर्गामध्ये त्याला उत्तम असा काळ तिथे काढता येईल. त्याचं जितकं पुण्य आहे तितका काळ तो स्वर्गामध्ये राहील आणि नंतर त्याचं पाप पुण्य बरोबर झालं की मग तो मानवाच्या जन्माला येईल. त्याचं जर पाप पुष्कळ असलं तर ते पाप कमी करण्याकरता त्याला लहान मोठे जन्म घ्यावे लागतील. त्याला कृमी व्हावं लागेल, त्याला कीटक व्हावं लागेल. त्याचं पाप कोणत्या प्रकारचं आहे त्या प्रकारचा जन्म घ्यावा लागेल. समजा पाप मोठं आहे, कुत्र्याचा जन्म येईल, अधिक आयुष्य घेऊन गाई बैलांचा जन्म येईल. जो काही जन्म आहे तो जन्म घेऊन ते पाप फेडून ते कमी 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 करत त्या पुण्याच्या पातळीपर्यंत आणलं की पाप आणि पुण्य जेव्हा एका पातळीवरती येईल तेव्हा त्याला पुन्हा जन्म मिळेल. आता कसं आहे, पाप पुण्य बरोबर आलं की मनुष्याला जो जन्म मिळतो तो मानवाचा मिळतो. पण मानवाच्या जन्मामध्ये सुद्धा जीवनाची गुणवत्ता काय, जीवनाचा दर्जा काय, आपल्याला कोणत्या दर्जाचं जीवन मिळावं जगायला. खूप आपण विकलांग झालो, खूप आपल्याला त्रास झाला, खूप दुखण्या बहाण्यांनी युक्त राहिलो, आपल्याला ज्ञान संपादन करण्याचं सामर्थ्य नाही, आपल्याला जीवनामध्ये काहीच प्राप्त करण्याचं कर्तृत्वच आपल्या अंगात नाही, असं जीवन असावं का आपलं संबंध आयुष्य उत्तम प्रकाराने जावं, आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी मिळाव्यात आणि त्या सगळ्यांच्यामुळे आपलं जीवन अधिक चांगलं व्हावं, लोकांच्या कल्याणाकरता आपण शेवटपर्यंत कार्य करत राहावं, आपण सद्गुणांनी आपलं जीवन व्यतीत करावं, असं जर वाटत असेल तर पाप पुण्य या पण पातळीवर, अगदी खालच्या पातळीवर सुद्धा समसमान होईल, त्याच्या वरच्या पातळीवर समसमान होईल, त्याच्या आणखीन वरच्या पातळीवर समसमान होईल. आम्हाला कोणती पातळी गाठायची? पाप पुण्याच्या समसमानतेची जी पातळी गाठायची आहे ती आम्हाला कोणती गाठायची आहे? हा प्रश्न आपल्याला आपल्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही जी श्रद्धा आहे, ही जी श्रद्धेची आहुती आहे
त्या आहुतीमध्ये आमच्या मनातला प्रत्येक विचार, आणि एक वैयक्तिक मला नेहमी असं वाटतं की अनेक सगळ्या चांगल्या विचारांच्या मुळाशी जर काही असेल तर ती कृतज्ञता बुद्धी आहे. आमच्याकडे जर प्रत्येक गोष्टीबद्दलची कृतज्ञता असेल, की एखाद्या व्यक्तीने आपल्याकरता एखादी चांगली गोष्ट केली, ठीक आहे त्यांनी चांगली केली, त्याच्याकरता आपण चांगली केली, की आपल्या मनामध्ये व्यवहारामध्ये आपले हिशोब संपलेले असतात. आपण तो त्यांनी आपल्याला केलं म्हणून तर आपल्याकडे म्हटलंय ना, हा जो लोक तो दिल्या घेतल्याचे असं वर्णन करतात सगळे संत. म्हणाले लोकांच्या मध्ये काय, देवाणघेवाण हा व्यवहार आहे. देवाणघेवाण हा फार, ज्याला आपण काय म्हणू, फार सामान्य स्तरावरचा व्यवहार झाला. पण देवाणघेवाणाच्या पलीकडे मनुष्याच्या ठिकाणी त्यांनी माझ्याकरता चांगलं केलं, मला त्याच्याकरता संधी मिळाली, जे करायला मिळालं उत्तम झालं, पण तो माझ्याशी चांगला वागला हे मी जन्मात विसरू शकत नाही. जन्मभर ती कृतज्ञता बुद्धी प्रत्येक गोष्टीबद्दल ठेवली, की अमक्या वेळी अमुक मनुष्य इतक्या प्रेमाने माझ्याशी बोलला, अमक्या वेळी अमुक व्यक्तीने मला बरोबर योग्य वेळी मदत केली, ती आयुष्यभर न विसरणं ही जी कृतज्ञता बुद्धी आहे, ती एक कृतज्ञता बुद्धी आपल्याला खूप चांगल्या प्रकारच्या पुण्यामध्ये घेऊन जाते. आपण जे पुण्य करतो त्या पुण्याची जर गुणवत्ता आपल्याला हळूहळू वर न्यायची असेल तर, आजच्या व्यवहारातलं उदाहरण सांगते, कुटुंब व्यवस्थेमधलं, की कुटुंबामध्ये जागा लहान आहे, कुटुंबामध्ये एकमेकांचं पटत नाही, कुटुंबामध्ये दुसऱ्याला जुळवून घेणं अवघड आहे, आपल्या कुटुंबामध्ये आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं आहे. म्हणून जर कुटुंबातल्या प्रमुखाला, घरातल्या पत्नीला किंवा त्या मुलाबाळांना जर असं वाटलं की घरातले म्हातारे आईवडील नको, त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवूया, ही भारतीय संस्कृती नाही आहे. वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृती नाही. हे केव्हा आम्ही वृद्धाश्रमात ठेवू, की जेव्हा आम्हाला आमच्या आईनी आमच्या बालपणी, ज्यावेळी आम्हाला काहीही करण्यासारखे आम्ही नव्हतो, ज्यावेळी आम्ही पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून नव्हतो, आम्हाला कशाची जाणीव नव्हती, त्यावेळी कंटाळा न करता आत्यंतिक प्रेमाने, की ज्या प्रेमाचं मोजमाप होऊ शकत नाही, ज्याला कोणतंही प्रमाण नाही त्या प्रेमाकरता, अशा प्रेमाने आम्हाला वाढवलं. जे प्रेम त्यांनी आम्हाला बालपणी दिलं, आता वृद्धावस्थेमध्ये वृद्धापकाळाप्रमाणे येणारे जे शरीराचे दोष आहेत ते प्रकृतीचे दोष आहेत, त्याला काय करणार, मनुष्याच्या ठिकाणी येणारच आहेत. आता यांचं कोणी करायचं, म्हणून यांना कुठेतरी ठेवून द्या, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ठेवा, नाहीतर एखाद्या वृद्धाश्रमामध्ये ठेवून द्या, त्यांनी त्यांना सांभाळावं, त्यांना आम्ही सांभाळू नये. ही जी धारणा आहे, ही जी भावना आहे, याच्या ठिकाणी शून्य काय, आपण मायनस कृतज्ञता आहे असं म्हण, की नाहीच, की ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांचा आम्हाला कंटाळा येतो कसा. आणि हे का होतं, त्याचं कारण असं की बालपणापासून आम्ही आमच्या मनावरती कृतज्ञता बुद्धीचा संस्कार करत नाही. प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. आता कसं होतं, मुलांना आईवडील काय शिकवतात, बेटा त्यांना थँक्यू म्हण, त्यांनी तुला लॉलीपॉप दिला, त्यांनी तुला कॅडबरी दिलं, त्यांनी तुला चॉकलेट्स दिले, त्यांनी तुला बर्थडे गिफ्ट दिली, तू थँक्यू म्हण. की तो मुलगा थँक्यू म्हणतो, त्याला वाटतं थँक्यू म्हटलं की संपलं, त्यांनी जे माझ्याकरता दिलं आहे त्याचं जे मी देणं लागतो ते त्या थँक्यू मध्ये संपलं. चुकलं की आई म्हणते सॉरी म्हण, की एक सॉरी म्हटलं की संपलं. म्हणजे त्याचं देणं घेणं आम्ही काहीच लागत नाही का. थँक्यू आणि सॉरी हे चुकलेल्या किंवा कुणी केलेल्या आमच्यावरच्या ऋणाला उत्तर नाहीच आहे. उत्तर आमची कृतज्ञता बुद्धी आहे. मग ती कृतज्ञता कशी पण व्यक्त होईल, कशी पण, याचा अर्थ असा की त्याची बॉडी लँग्वेज प्रत्येकाची वेगळी असेल, त्याची देहबोली प्रत्येकाची वेगळी असेल. एखाद्याला नमस्कार करून कृतज्ञता प्रकट करावीशी वाटेल,
एखाद्याला त्याचं स्मरण ठेवून याकरता मी काय करावं, याकरता तो रात्रंदिवस त्या गोष्टीचा विचार करेल की या माणसाला मला कोणती संधी आली म्हणजे मी ती कृतज्ञता व्यक्त करेन. एकदा नाही, पुन्हा पुन्हा. नाहीतर आजकालच्या या सगळ्या PRO गिरीमध्ये माणसाची सगळी जी पब्लिक रिलेशन सांभाळली जातात ती कशी, आता या माणसाची गरज आहे, त्यांना आपण फोन केला, त्या गरजेकरता तो मनुष्य आपल्याला उपयुक्त ठरला, त्यांनी आपल्या उपयोगाला येऊन आपल्या त्या कामामध्ये मदत केली. मग दिवाळी आली, दसरा आला, नाही तर गुढीपाडवा आला, त्यांना एक प्रेझेंट दिलं, एक आणखीन एखाद वर्ष ग्रीटिंग कार्ड पाठवलं, संबंध संपला. म्हणजे या जगामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर तो किती जणांच्या सहवासात येतो, अशी किती माणसं आमच्या सहवासात येतात. पण कोणत्या का होईना योगायोगाने जी माणसं आपल्या सहवासात येतात त्यांचा संबंध आपण का राखू शकू नये. जसं मला तर हल्ली असं वाटतं, परदेशामध्ये हे लोक साधी एखादी कोणतीही घटना त्यांच्या जीवनात घडो ते ताबडतोब सगळ्यांना त्याची ईमेल करून मोकळी होतात. काय त्या ईमेलला तरी पुष्कळ खर्च आहे, पण त्यांनी माझ्याशी संपर्क ठेवला कोणत्या का पद्धतीने असे ना, की एकदाच केलेलं कुणाचं तरी ऋण, त्यांनी आपल्यावर केलेली कुठली तरी उपकाराची बाजू ही जन्मभर स्मरणात ठेवे. हा मुद्दा आपण का घेतला, त्याचं कारण असं की आमची प्रत्येक कृती जर आम्ही कृतज्ञ असू ना तर प्रत्येक कृती ही अधिक चांगली होईल. आम्हाला वेडवाकडं वागावं असं वाटणार नाही. हां ठीक आहे, आता आईवडिलांना काय तिकडे म्हणजे आम्हाला ओल्ड एज होममध्ये नाही ठेवता आलं, ते काही बरं दिसत नाही म्हणून घरी ठेवलं, मग घरात ठेवून त्यांची उपेक्षा करायची, कारण घराच्या बाहेर नाही काढता येत म्हणून त्यांना घरात ठेवलं. आम्ही असे का वागतो, त्याचं कारण असं की आमच्या मनामध्ये कृतज्ञता नाही म्हणून. प्रत्येक वेळी एकच कृती केली जाईल असं नाही, पण आमची जी प्रत्येक कृती आहे ती प्रत्येक कृती आम्ही तिचं स्पष्टीकरण देऊ शकतो का हे बरोबर आहे म्हणून, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जस्टिफिकेशन म्हणतो, की आमच्या वागण्याचं जस्टिफिकेशन आम्हाला देता येईल का, आम्ही असे वागलो हे बरोबर वागलो का. आणि त्यांना असं म्हणायचं आहे की आम्ही काय केलं हे महत्त्वाचं नाही, आम्ही कोणत्या भावनेने केलं हे महत्त्वाचं. आणि आम्ही ज्या भावनेने केलेलं आहे त्या भावनेवरतीच आमचा जन्म अवलंबून आहे. म्हणून पहिली आहुती श्रद्धेची. आम्ही कोणत्या भावनेने करतो, आपला कंटाळा आला, चला जा काहीतरी करा आणि मोकळं व्हा, अशा तऱ्हेने जर प्रत्येक काम मनुष्य करायला लागला तर त्याला त्या कामाचा मोबदला घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी ते काम केलं आणि त्याचा मोबदला घेतला तर तो मोबदला सदोषच घरात येईल. कारण उपनिषदांचं वचन आहे की जी शुचिता आहे, कामतः शुची अर्थतः शुची सएव शुची, आमच्या कामना स्वच्छ पाहिजेत आणि आमचं अर्थार्जन स्वच्छ पाहिजे, की आम्ही चांगल्या मनाने उत्तम काम करून पैसे घेतले पाहिजे. काहीतरी पाट्या टाकल्या आणि आम्ही पैसे घेतले, ते पैसे मिळवले, अर्थार्जन केलं, हे होऊ शकत नाही. हे सगळं आपण का बोललो, आपल्याला सांगायचं म्हणजे मनुष्याला असं व्यवहारामध्ये वाटतं की अरे थोडंसं काहीतरी देवाचं केलं की मग इकडे इकडे करायला आपण मोकळे आहे. आपल्याकडे अनेक लोकांचे अनुभव आहेत. एकांनी आपला अनुभव लिहिलेला आहे. त्यांनी असं सांगितलं की म्हणाले माझ्या कीर्तनाला मंडळी येऊन बसली होती. म्हणाले मी त्यांना कीर्तनामध्ये सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थार्जन वेडवाकडं करू नका, कधी पैसा खाऊ नका, भ्रष्टाचाराला उद्युक्त होऊ नका, असं सगळं म्हणाले. जेव्हा पुन्हा 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 मी सांगितलं तेव्हा एक असेल कोणी पैसे घेणारा, तर त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. तो म्हणाला महाराज मला तुम्हाला भेटायला यायचं. म्हणाले या ना. म्हणाला मी उद्या सकाळी आपल्या घरी भेटायला येतो. सकाळी तो भेटायला आला. आल्यानंतर म्हणाला महाराज काय करावं, आजकाल सरकारी खात्यातल्या नोकऱ्याच अशा आहेत की तिथे पैसे घेतल्याशिवाय चालत नाही, कारण ते पैसे घेणाऱ्यांची साखळी आहे, त्या साखळीतल्या प्रत्येकाला पैसे घ्यावे लागतात. त्यामुळे म्हणाले मला माझी इच्छा नसली तरी सुद्धा मला पैसे घ्यावे लागतात. ते म्हणाले बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं, काही वेळा व्यवहारामध्ये एवढं अपरिहार्य असतं की मनुष्याला हे करावंच लागतं.
मग म्हणाले काय करणार, म्हणाले आम्ही त्यामुळे आम्ही पैसे घेतो. पण ते म्हणाले तुम्हाला वैयक्तिक जर ते पैसे घेणं आवडत नसेल तर उपाय आहे. तर म्हणाले काय उपाय आहे. त्यांना उत्सुकता वाटली. त्यांना वाटलं महाराज म्हणतील इथे कुठेतरी देणगी द्या, कुठे सत्यनारायण करा, नाही तर काहीतरी करा. ते म्हणाले की जो पैसा तुमच्याकडे येतो त्या साखळीतला एक दुवा म्हणून, तो पैसा आपल्या उंबरठ्याच्या आत आणायचाच नाही, तो आपल्या घरी आणायचाच नाही. त्या पैशाचा विनियोग बाहेर तुम्हाला योग्य वाटेल त्या जागेकरता करून टाका, घरात आणूच नका. असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्याला वाटलं हे काही सामान्य, मग त्या पैशाला हातच लावू नका हेच सांगितलं. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, म्हणाले येताना मला 4 वेळा नमस्कार करत आलेला मनुष्य माझं हे उत्तर ऐकल्यानंतर जाताना माझ्याकडे पाहण्याचं त्याला भान सुद्धा राहिलं नाही. त्यांनी माझी दखल सुद्धा घेतली नाही. मला नमस्कार न करता, माझ्याशी न बोलता, न निरोप देता निघून गेला. माणसाला सगळे शॉर्टकट्स पाहिजे असतात, माणसाला सगळं पाहिजे असतं आणि त्याच्यावरती जो सांगितलेला उपाय आहे तो एकदम सोप्पा पाहिजे असतो. म्हणजे आपल्याला कसंही वागायला मोकळीक मिळावी आणि त्याच्यावरचा उपाय म्हणजे काय, तर तुम्ही आपलं काहीतरी छोटं मोठं सांगा, तेवढं केलं म्हणजे वास झालं. तर इथे ह्या जो कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा मरणोत्तर गती आहे ती असं म्हणते याला पर्यायच नाही आहे चांगल्या वागणुकीला. चांगलं वागणं हे चांगलं वागणंच आहे. चांगल्याला पर्यायी मी वाईट वागेन आणि मला चांगलं वागण्याकरता काहीतरी दोषमुक्त होण्याकरता आपण मला काहीतरी द्या, होऊ शकत नाही. ते आम्हाला भोगावं लागतं. आता हे इथे सांगतात का, ते म्हणाले आम्ही जन्माला आलो, या जन्मात आम्ही मुक्त होणार नाही, या जन्मात आमचं कर्म सुटणार नाही, कर्माचं फळ भोगल्याशिवाय आमची सुटका नाही. कारण कर्म आहे म्हणून कर्माला फळ आहे, फळ आहे म्हणून ते फळ भोगायला लागेल. कारण ते चक्र फळ भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणजे ते केव्हा न केव्हारी भोगूनच संपवायचं आहे. मग हे जर आम्हाला माहिती आहे, ह्याला मी थांबवू शकतो का, म्हणाले थांबवू शकत नाही. उद्याचा उगवणारा सूर्य आम्ही थांबवू शकत नाही, आयुष्याची जाणारी 10 वर्ष आम्ही थांबवू शकत नाही, 25 वर्ष आम्ही थांबवू शकत नाही, मनुष्याचा वृद्धापकाळ थांबवू शकत नाही, या जगाचा निरोप घेणं थांबवू शकत नाही आणि पुन्हा जन्माला येणं सुद्धा थांबवू शकत. त्यांनी त्या चक्रात आम्हाला टाकलेलं आहे. आता त्या चक्रातून कुणाचीच सुटका नाही. हे जर आम्हाला माहिती आहे तर मग ते चक्र अधिकाधिक चांगलं करावं एवढाच विचार करणं आपल्या हातात आहे. मग ते चांगलं करण्याचं कारण काय, ते चांगलं करण्याचं साधन कोणतं, तर इथे उपनिषद म्हणतात मनुष्याची श्रद्धा. मनुष्य काय जपतो, मनुष्याला काय चांगलं वाटतं, मनुष्याच्या इच्छा, मनुष्याच्या आकांक्षा, मनुष्याच्या वासना, मनुष्याच्या कर्माच्या मागच्या प्रेरणा, या सगळ्या त्याच्या श्रद्धेला कारण आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं मिळणारा जो पुढचा जन्म आहे तो पुढचा जन्म हा श्रद्धेच्या पहिल्या आहुतीने येणारा जन्म आहे. म्हणून श्रद्धा ही पहिली आहुती आहे. आणि त्यांनी असं म्हटलं ही सगळी अज्ञात यात्रा आहे, आम्हाला कुठं माहिती आहे. आम्हाला कुठेही घरामध्ये आम्ही जरी इंटरनेट लावला तरी कुठेही आम्ही सर्च करायला गेलो तर आम्हाला मरणोत्तर कसं आम्ही जीवन जगणार आहोत, माझ्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन द्या, तो कोणतंच आम्हाला चॅनेल, कोणतंही त्या ठिकाणी असणारी विंडो किंवा कोणत्याही ठिकाणी आम्ही गेलो सर्च करत, तर कुठेही गेलो तरी आम्हाला सर्च करून ते मिळणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हा अज्ञात यात्रेचा प्रवास आहे. तो ज्याला ज्ञात आहे आणि ज्याने तो लिहून ठेवला आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने जीवन जगा. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की अधिकाधिक चांगला विचार, अधिकाधिक चांगलं कर्म, कृती ही आमच्याकडनं व्हावीच व्हावी. त्याचे लाभ आहेत आम्हाला. आम्ही थोडेसे बरे वागलो तर आम्ही थोडेसे बरे पुढच्या जन्मामध्ये पापपुण्य बरोबर झालं तर आम्ही 30% चांगल्या ठिकाणी जन्माला येऊ, त्याच्याहून बरे 50% चांगल्या ठिकाणी येऊ, त्याच्याहून बरे 70%. पण आम्हाला अधिकाधिक का नाही वर न्यायचं. आमचा पुढचा जन्म आम्ही आता जशी म्हातारपणची सोय आम्ही करतो की आपलं म्हातारपण सुखात जावं म्हणून जास्तीत जास्त पैसे
आम्ही आमच्याकडे म्हातारपणाच्या करता गुंतवणूक करून ठेवतो. ही गुंतवणूकच आहे पुढच्या जन्माची, की पुढच्या जन्माकरता ही गुंतवणूक करून ठेवणं हे आमचं काम आहे. म्हणून ते पुढे म्हणतात की ही पहिली आहुती आहे. त्या पहिल्या आहुतीने काय प्राप्त होतं? वरती स्वर्गाचं सुख प्राप्त होतं. श्रद्धा चांगली असेल, श्रद्धा श्रेष्ठ पातळीवरची असेल, स्वर्गाची प्राप्ती होते. आणि त्या श्रद्धा तितक्या योग्य नसल्या तर जेवढं पुण्य आहे ते स्वर्गात भोगलं जातं, जे पाप आहे ते भोगायला नरकात जावं लागतं. दुसरा जो अग्नीला दिली जाणारी आहुती आहे ती आहुती पर्जन्याची आहे. त्यांनी सांगितलंय की प्रथम अग्नी हा स्वर्ग आहे आणि दुसऱ्या वेळी पर्जन्याच्या करता हविर्भाग दिला जातो. पर्जन्य म्हणजे पाऊस, पाऊस पडण्याकरता हविर्भाग दिला जातो. तो काय मिळतो? दुसऱ्या वेळी तो सोम असतो. सोम हा सोमरस हा त्या काळामध्ये काही दिव्य अशी रसायनं, काही दिव्य अशी औषधी किंवा काही दिव्य असं मनुष्याला प्राप्त होणारं अमृतासारखं असं यज्ञाच्या प्रक्रियेतून सिद्ध झालेलं काहीतरी द्रव किंवा पेय असावं. आणि त्यामुळे ते म्हणतात की दुसऱ्या आहुतीमधून मनुष्याला सोमाची प्राप्ती होते. आता दुसऱ्या आहुतीमध्ये पर्जन्य निर्माण होणं म्हणजे श्रद्धेनी काय व्हायचं ते ठरलं. पृथ्वी तलावर यायचं आहे तर तो कशामध्ये येतो? तर तो मेघामध्ये येतो, ज्याच्यामध्ये पर्जन्य म्हणजे पाऊस आहे. दुसऱ्या आहुतीने तो मेघात आला. तिसऱ्या आहुतीने त्या मेघातून प्रत्यक्ष वर्षाव झाला आणि त्या मेघातून वर्षाव झाल्यानंतर तो पृथ्वीवरती बरसला, पृथ्वीवरती वृष्टी झाली. या वृष्टीनंतर अन्नधान्य पिकतं आहे. जिथे अन्नधान्य पिकतं त्या अन्नधान्यामध्ये एक कण होऊन राहिला. सगळेच ज्वारीचे कण हे काही कुणी जीवानी घेतलेला जन्म नसतो, पण जन्माला येणारा एखादा जीव त्याच्यामध्ये नक्की असतो. आणि त्यामुळे तो जन्माला येणारा जीव सगळ्याच ज्वारीबरोबर सगळ्याच गव्हाबरोबर भरडला जातो. त्याचं पीठ होतं, चूर्ण होतं. तो त्याच्या वडिलांच्याकडनं सेवन केला जातो आणि तो वडिलांच्या देहामध्ये प्रवेश करतो. तो यथावकाश मातेच्या देहामध्ये प्रवेश करतो. या ज्या आहुती आहेत त्या एकानंतर एक आहुती आहेत. पहिली आहुती श्रद्धेची आहे, दुसरी आहुती सोमाची आहे म्हणजे पर्जन्याची आहे, तिसरी पर्जन्य म्हणजे मेघ त्या सोमरूपामध्ये, तिसरी आहुती प्रत्यक्ष वृष्टीची आहे, चौथी आहुती पित्याची प्राप्ती आहे, पाचवी आहुती मातेची प्राप्ती आहे. अशा प्रकारच्या 5 आहुती दिल्यानंतर त्या जीवाला जन्म घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता ही उपनिषद असं म्हणतात की हा जो जीव आहे तो उदकानी वेष्टित असतो, म्हणजे जलानी वेष्टित असतो. मातेच्या गर्भातही जलानी वेष्टित असतो. त्याला जन्म घेण्याकरता पंचमहाभूतांनीही तो वेष्टित असतो. आता मत सांगितली आहेत त्यांनी, कारण ब्रह्मसूत्रामध्ये आपल्या मताची सिद्धी. आता त्यांना विषय न्यायचा आहे कुठे? त्यांना पुनर्जन्माचा सिद्धांत सिद्ध नाहीये करायचा. त्यांना असं सांगायचं आहे की अनेक मतं आहेत की मृत्युत्तर काय होतं. पहिलं मत त्यांनी सांगितलंय की नवीन देहामध्ये संक्रमण करताना मनच तेवढं संक्रमित होतं, बाकी दुसऱ्याला संक्रमण करावं लागत नाही, असं कुणाचं प्रतिपादन आहे. कारण ते लोक आत्म्याला व्यापक मानतात. आत्मा जर सर्वदूर भरून राहिलेला आहे तर या जीवामध्ये किंवा या देहामध्ये प्रविष्ट कोण होतो? आत्मा सगळीकडेच भरलेला आहे. इथे भरून राहतं ते मन. त्यांचं म्हणणं असं की पुन्हा देहाबरोबर जन्माला येतं ते फक्त मन. हे एक मत. दुसरं मत असं आहे की असं काय कुणाकडे संक्रमित होतं याच्यापेक्षा एक भूमिका आहे की एका वृक्षावर एक पक्षी आहे, दुसऱ्या वृक्षावर त्या पक्षाला जाऊन बसायचंय. तो एका झाडावरून उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसतो. हे जे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाऊन बसणं आहे असा सुद्धा पुनर्जन्म येतो. आणि त्यामुळे तो दुसरा देह पाहतो, त्या देहात प्रवेश करतो, पहिला देह सोडून देतो. अशी जी वेगवेगळी मतं आहेत त्या वेगवेगळ्या मतामध्ये
त्यांनी असं म्हटलंय की याला आधार नाही कोणता. आम्ही जे मत प्रतिपादित करतो आहोत त्याला वेदमताचा अधिकार आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला जे सांगतो आहोत की जो मनुष्य, आता हे ब्रह्मसूत्रकार सांगतायत आपल्याला की वेदांच्या पेक्षा प्राचीन ज्ञानाचा स्रोत नाही, हे जगभरामध्ये सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे वेदमत हे सर्वात प्राचीन आहे. वेदमत हे चालत आलेलं आहे. वेदमत हे अनुभवानी सिद्ध आहे. आणि म्हणून हे सूत्र संपवताना ते म्हणतात की जो जीव आहे तो जीव जो जन्माला येतो तो पुनर्जन्म म्हणजे जीव नावाचं चैतन्य जे आहे ते चैतन्य, आता पुढे येणारे विषय म्हणून आपण वाढवायचा नाही, पण 5 महाभूत, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सगळ्यांच्या सहित या सगळ्याबरोबर तो जन्माला येतो. म्हणजे त्या जीवाला, त्या चैतन्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे त्यांनी सिद्धी कशाची केली की जीवच पुन्हा जन्माला येतो, मन जन्माला येत नाही. म्हणजे मनाचा स्वतंत्रपणाने जन्माला येणं हा पर्याय त्यांनी किंवा हा विकल्प त्यांनी खोडून काढला. त्यांनी सांगितलं नुसतं मन जन्माला येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही? त्याचं उत्तर असं की मन हे प्राकृतिक आहे, मन प्रकृती आहे. तर प्रकृती ही हे जग निर्माण करू शकत नाही असं वेदांत्यांचं मत आहे. ते त्यांनी कुठं सिद्ध केलंय? आपल्या गेल्या वर्षीच्या विषयामध्ये अविरोधाध्यायामध्ये, की सांख्य मत जरी असलं की प्रकृतीच प्रधान आहे आणि ती जगाला जन्म घालते किंवा जन्माला घालते, तर प्रकृती जगाला जन्माला घालू शकत नाही. या जगाची निर्मिती फक्त परमात्माच करू शकतो. आता ते त्याची चर्चा करणार नाहीत, कारण ते म्हणणार आम्ही आता मागे सिद्ध करून टाकलंय, आता पुन्हा तो विषय मांडायची गरज नाही. आता काय मांडलं की तुम्हाला जर वाटत असेल की मन जन्माला येतं का, तर आता जीव जन्माला येतो का, मन येतो का, प्राण येतो का, परमात्मा येतो, आता सगळे पर्याय, त्याचे विकल्प सुरू झाले. तर त्यामुळे त्यांनी पहिला विकल्प दूर केला की मन जन्म घेऊ शकत नाही, मन हे प्राकृतिक आहे आणि त्यामुळे मन ही जीवाला जडलेली उपाधी आहे. मनाला स्वतंत्र जन्माला येण्याचं सामर्थ्य नाही, तो त्याचा अधिकार नाही, कारण मन चैतन्यमय नाही. एक गोष्ट बाजूला गेली. त्र्यात्मकत्वात तू भूयस्त्वात, त्यांनी म्हटलं उदक हे भूतत्रयात्मक असल्यामुळे केवळ उदकाचा उल्लेख केला, त्याच्या आधिक्यामुळे तो उल्लेख आला आहे. म्हणजे आता जीव उदकाने वेष्टित होतो असं उपनिषदांनी म्हटलंय. मी फक्त मागचे संदर्भ मुद्दाम घेतले नाहीत, जास्त क्लिष्ट होऊ नये, कारण हे बृहदारण्यकामधले संदर्भ आहेत आणि त्यातल्या 4थ्या अध्यायामधले आहेत. तर त्यांनी असं म्हटलं की देहांतरानंतर त्या जीवासवे काय जातं, त्यांना म्हणायचं आहे इथे की सगळी महाभूतं जातात. जात नाहीत असं नाही, सगळी महाभूतं जातात. फक्त उल्लेख उदकापर्यंत केला आहे. म्हणजे पृथ्वी महाभूत जात नाही का? उदक म्हणजे जल, जल म्हणजे आता आकाश, वायू, अग्नी, जल आणि मग पृथ्वी, हे सगळे एकातून एक जन्माला आलेत. पहिल्यांदा आकाश जन्माला आलं, मग वायू आकाशातून, मग आकाश आणि वायूमधून अग्नी, मग आकाश वायू आणि अग्नीमधून जल, मग आकाश वायू अग्नी आणि जलामधून पृथ्वी. पृथ्वी तर आहेच, कारण जन्मालाच पृथ्वीवर येतोय. आणि कुठला तरी रूप धारण करणार म्हणजे पृथ्वीशिवाय धारण करत नाही. म्हणजे त्यांना एकच सांगायचंय की उदक हे फक्त प्रतिकात्मक म्हटलेलं आहे. 5ही महाभूतांच्या शिवाय जीव जन्माला येऊ शकत नाही, देह धारण करू शकत नाही, ही त्याची धारणा आहे. आता उदकाने वेष्टित आहे हे पण सिद्ध करायला पाहिजे की आपल्या देहामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात काय आहे. असं म्हटलं जातं की 60% अधिक जलच आहे. जगातलं जल जर दूर झालं आणि जगातलं म्हणते आपल्या शरीरामधलं जर जल निघून गेलं आणि सगळ्या पोकळ्या निघून गेल्या, तर ते जे देह आहे तो एवढा तरी बी एवढा तरी राहील की नाही कोण. कारण आपण बघा या देहामध्ये सर्व ठिकाणी पोकळे आहेत. आपल्याला रोमरंध्र आहेत, हातावरती, कातडीवरती सुद्धा,
म्हणजे हे वातावरण आणि शरीर, म्हणजे आजकाल हे कळतं केव्हा आपल्याला, आजकाल जेव्हा अलीकडच्या पिढीतली मंडळी कॉस्मेटिक्सचा भरमसाठ उपयोग करून शरीरावर एकावर एक थर लावतात, त्या थरामुळे बाहेरच्या वातावरणाशी शरीराचा संबंध येत नाही आणि ती सगळी रंध्र बंद होऊन जातात. शरीराचं टेम्परेचर म्हणजे तापमान सांभाळणे, शरीराचं आरोग्य सांभाळणे, शरीरातल्या ज्या काही विषाणू, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणतात, ज्या गोष्टी बाहेर फेकण्यासारख्या आहेत, त्या सगळ्या फेकण्याचं काम ही रंध्र करतात. आणि ती रंध्रच आम्ही बुजवून टाकली तर आमच्या शरीराचं स्वास्थ्य राहणं शक्य नाही. आता ह्या आकाश म्हणजे ह्या पोकळे आहेत आणि शरीरामध्ये सर्वदूर जल आहे, सर्वदूर. म्हातारपणी डोळे कोरडे व्हायला लागले तर त्याचा त्रास होतो. डॉक्टर म्हणतात डोळ्यातनं पाणी वाहत आहे, सुखी आहात, डोळ्यातनं पाणी वाहू दे, कारण त्या वयामध्ये कुठले ना कुठले तरी त्रास येतात. त्या त्रासांनी जर ड्रायनेस आला डोळ्यांना, जर डोळे कोरडे झाले तर त्याचा जास्त त्रास आहे. जलाशिवाय शरीर टिकू शकत नाही आणि शरीराला जलाची किती आवश्यकता आहे, 60% जास्त जल आहे शरीरामध्ये. आणि त्यांनी सांगितलंय की केवळ पाणी म्हणून 60% आहे. मग रक्तात असलेलं, मग बाकीच्या ठिकाणी असलेलं जे लिम्फ म्हणून जे शरीरामध्ये वाहत आहे, की एक प्रवाहित झालेलं द्रव आहे, ते जे शरीरामध्ये वाहत आहे, सगळ्याचा विचार केला तर ते 60% सुद्धा अधिक आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की केवळ पाणी म्हणजे शरीर नाही, केवळ पाणी म्हणजे आत्ताचं जे 60% जल म्हणतो ते नाही. जे जे रसात्मक आहे, समजा आता बोलणारा मनुष्य आहे, बोलत राहिला की जे तासभर बोलला, 1.5 तास बोलला, काय होतं, आपोआप घसा कोरडा पडायला लागतो. का कोरडा पडतो? कारण त्याची जी रस हा गुण आहे तो निघून जातो. आणि म्हणून त्यांनी इथे पुन्हा एक सिद्ध केलं की रसात्मकता म्हणजे त्याचा तन्मात्र, जलाचा तन्मात्र सुद्धा शरीरामध्ये भरू नये. म्हणून आपल्याला सारखं टीव्हीवर सांगतात लहान मुलांना डायरिया झाला तर त्याला सारखं इलेक्ट्रॉलचं पाणी पाजवा. खेडेगावामध्ये उपाय नाही मिळाला तरी हे पाणी पाजवा. का? कारण शरीर पाण्याशिवाय राहू शकणार नाही. आणि एका विशिष्ट पातळीच्या खाली जर शरीरातल्या पाण्याची पातळी गेली तर ती पुन्हा वर येऊ शकत नाही. म्हणजे शरीर प्रमाणापेक्षा अधिक डिहायड्रेट झालं. आत्ताची ही सगळी उपोषण करणारी माणसं आपण पाहतो की उपोषण करणारी माणसं जोपर्यंत मर्यादेत उपोषण करतायत तोपर्यंत शरीरामध्ये पाण्याचा अंश शिल्लक आहे. त्यामुळे उपोषण सोडल्यावरती त्यांना पुन्हा पाणी देऊन पूर्ववत करता येतं. पण आपल्याला माहिती आहे की गंगेचं प्रदूषण टाळा म्हणून ते एक नित्यानंद का नियमानंद नावाचे जे स्वामी आहेत, त्यांनी 139 दिवसांचं जे उपोषण केलं, त्या उपोषणामध्ये त्यांच्या शरीरातलं सगळं जल निघून गेलं. ते इतके डिहायड्रेट झाले की त्यांना पुन्हा हायड्रेट करता आलं नाही, शरीरामध्ये पाणी वाढवता आलं नाही. शरीराची रसात्मकता जर जाऊ लागली, जर शरीराला अतिरिक्त कोरडेपण येऊ लागलं तर ते शरीर एका मर्यादेच्या पलीकडे कोरडं झालं तर ते शरीर पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही. ते तसंच सुकून जातं, ते तसंच सुकलेलं राहतं. आणि त्यांना सांगायचं आहे काय, त्यांचा मुद्दा एकच आहे की शरीराला पाण्याची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेमुळे जीवाच्या बरोबर जल जातं. दुसरं त्यांनी सांगितलं की अन्नात जलाचं प्रमाण आहे. सर्व प्रकारांनी जल हे मनुष्याच्या जीवनाला आवश्यक आहे. आणि म्हणून आपण काल बघितलं ना की पितरांचं स्मरण करताना, तर्पण करताना सुद्धा जल दिलं जातं. त्यांनी सांगितलं की जलाने तृप्त करा. तुलसीदासांच्या जीवनातली एक छोटीशी कथा आपल्याला सांगते. तुलसीदास काशीमध्ये येऊन राहिले, अस्सी नदीच्या किनाऱ्यावरती राहत असत. त्यांची एक छोटीशी झोपडी होती आणि त्यांना एकच इच्छा होती की प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं. आता काय करावं, काशीत येऊन मोठे विश्वेश्वराच्याकडे मागणं मागत तिथे राहिलेले होते. रोज त्यांचा सकाळचा दिनक्रम बाहेर जावं, बहिर दिशेला जाऊन यावं, येताना उरलेलं तांब्यातलं पाणी एका झाडाच्या मुळाशी टाकावं आणि पुढे निघून जावं आपल्या घरी. त्यांना रोज खंत असे की हे काय आहे, आपण इतके दिवस इथे काशीमध्ये मुक्काम ठोकू नये पण अजून ईश्वराचं दर्शन आपल्याला होत नाही, अजून प्रभू रामचंद्र प्रसन्न होत नाहीत.
6 महिने हा क्रम चालू राहिला. 6 महिन्यानंतर त्यांनी ते पाणी त्या झाडाच्या इथे टाकलं एके दिवशी सकाळी, आणि ते रोजच्याप्रमाणे पुढे निघाले तर त्यांच्या समोर एक पिशाच्च येऊन उभं राहिलं. आणि त्यांनी तुलसीदासांना सांगितलं, मी तुला प्रसन्न झालोय. तुलसीदासांनी डोक्याला हात लावला, म्हणाले, ह्या काशीमध्ये मी त्या देवाच्या दर्शनाकरता येऊन राहिलोय आणि मला प्रसन्न पिशाच्चच झालं. ते म्हणाले, बाबा रे, मला तुझ्याशी काय करायचंय? नाही म्हणाला, तुम्ही मला इथे रोज पाणी देत होतात, कारण जलाशिवाय मला समाधान नाही, मला कोणीतरी पाणी द्यायला पाहिजे. तर तुम्ही मला रोज पाणी दिलं, आज 6 महिने तुम्ही मला पाणी देत आहात, आणि म्हणून म्हणाले, मला इतकं समाधान झालं, मी तुमच्याकरता काय करू? ते म्हणाले, मला रामाचं दर्शन घडव. ते पिशाच्च म्हणाले, मला रामाचं दर्शन घडलं असतं तर मी पिशाच्च कशाला राहिलो असतो, आणि तुम्हाला कसं रामाचं दर्शन मी घडवून देऊ? बाकीचा कथाभाग आपल्याला सांगत नाही, फक्त जलाकरता सांगितलं आपल्याला की सर्व योनीमध्ये, सर्व जीवांच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी जलाची अपेक्षा किती आहे, हा त्याच्या मागचा भाग आहे. प्राणगतेश्च. आता मन जन्माला येऊ शकत नाही, आता दुसरं सांगतायत. जीवासवे प्राणही जात असल्यामुळे प्राणांना आश्रय असलेल्या सूक्ष्म भूतांचेही जीवासवे गमन होते. म्हणाले, आता प्राण जे आहेत त्या प्राणांचं काय होतं? ज्या प्राणाच्या जीवावरती आम्ही जगतो त्यांनी सांगितलं की जशी 10 इंद्रिय जातात, जसं 11वं मन जातं, मन जीवाच्या बरोबर जातं, 10 इंद्रिय जीवाच्या बरोबर जातात, आता तसंच प्राणही जीवाच्या बरोबर जातात. आणि ह्या सगळ्यांचा समूह घेऊन प्राण त्यांना घेऊन जातो. कोणता नेतो? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्यातला जो उदान आहे, प्रश्नोपनिषदामध्ये त्याची चांगली सखोल चर्चा केलेली आहे की जो उदान वायू आहे, तो उदान वायू हे सगळं संक्रमण करण्याचं काम करतो. म्हणजे त्या जीवाला इथून उचलून नेण्याचं काम जो करतो, ह्या सगळ्या सहित तो उदान करतो. सगळ्यांच्या करता एकच शब्द प्राण वापरलाय, त्यांनी काही बिघडत नाही. प्राणाचे हे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे जे भाग केलेले आहेत ना, हे भाग आपल्याला त्यांचं कार्य समजावं या सोयी करतायत, नाही तर तो सगळा एक प्राणच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की ह्या सगळ्याला जाताना प्राण जो आहे तो ह्या सगळ्यांना घेऊन जातो. म्हणाले, हे उदक म्हणजे जल हे प्राणाकरता अधिष्ठान आहे, म्हणजे याला घेऊन जाण्याकरता अधिष्ठान आहे. म्हणजे त्याला तर्पण का केलं जातं? त्या जात्या जीवाला तो संस्कार करून त्याला हे का दिलं जातं? कारण म्हणाले, एक तर तो जीव उदकाने वेष्टीत असतो, उदकाचा आधार प्राणाला मिळतो, आणि प्राण त्या उदकाच्या आधाराने त्या जीवाला प्रवास करत घेऊन जातो. म्हणून जल जीवाच्या बरोबर जातं, आणि त्याचबरोबर हा जो लिंगदेह आहे त्या लिंगदेहाबरोबर प्राण पण जातात. आता अग्न्यादी गती श्रुतेरीती चेन्न भाक्तत्वात, प्राण हे अग्नी इत्यादी प्रत जातात असे श्रुतीत सांगितले आहे, पण ते मुख्यार्थी नाही, इंद्रियांच्या देवतांना उद्देशून आहे असे समजावे. आता प्रत्येकाची गती काय, प्रत्येकाचं कुठे कुठे काय काय मिसळत जातं. म्हणजे देहाची जे पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्वात मिसळून जातं. हा जो प्राण आहे, श्वास आहे, तो मातरिश्वा प्राणामध्ये मिसळून जातो. पण म्हणाले, बृहदारण्यकामध्ये एक वचन असं आहे की प्राण अग्निसवे मिसळले जातात, वाणी अग्नीमध्ये लय पावते, तर चंद्राच्या ठिकाणी मन लय पावतं, कान दिशांच्या मध्ये लय पावतात, आणि जीवाच्या बरोबर प्राण जातात. हे म्हणणं योग्य आहे का? पुन्हा एक प्रश्न त्यांनी विचारलाय. पण म्हणाले, ही शंका काही योग्य नाही, प्राण देहाच्या बरोबर जातात. म्हणाले, कारण असं आहे की शरीरामध्ये कार्य करण्याकरता ज्या सगळ्या देवता शरीराबरोबर राहिलेल्या असतात त्या सगळ्या देवता शरीराला सोडून निघून जातात. आता इंद्रियांच्या वरची सत्ता त्या देवतांनी सोडलेली असते, आणि हा उपाधिरूप जरी प्राण असला तरी सुद्धा तो जर जीवाच्या बरोबर गेला नाही तर त्या जीवाचं पुन्हा जनन मरण होणं शक्य नाही. का नाही? कारण प्राणाला गती आहे, आणि मृत्यूत्तर गती प्राप्त झालीच पाहिजे, आणि म्हणून प्राण हे गतिमान करणारे आहेत.
प्राणाच्या ठिकाणी गती आहे. म्हणून मरणोत्तर गती प्राप्त होण्याकरता प्राण हे जीवाबरोबर गेलेच पाहिजेत. हा शास्त्रीय चर्चेचा भाग आपण मनातनं काढून टाका. आपल्यापुरता घेण्याचा भाग एकच आहे की प्राण जीवाच्या बरोबर जातात. प्राणाला आधार जलाचा असतो आणि त्या जलाच्या आधाराने प्राण जीवाला घेऊन जातात. जीवाला घेऊन जातात तेव्हा ते 10ही इंद्रियांना घेऊन जातात, ते मनालाही घेऊन जातात. म्हणजे आता आपण बघा त्या इंद्रिय नावाच्या गोष्टीवरती की ज्यानी पाहता येतं त्या डोळ्यांना आम्ही किती सांभाळलं, ज्या नाकानी आम्ही श्वास घेतो त्या नाकाची आम्ही किती काळजी घेतली, ज्या कानांनी आम्ही ऐकतो त्या कानाला किती त्रास दिले, त्याला हाय वॅटेज असणारे स्पीकर दांड 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 लावून त्या कानावरती आघात करत राहिलो. त्या जिभेला आम्हाला चोचले म्हणून आम्ही वाटेल ते त्या जिभेच्या माध्यमातून ढकलत राहिलो. त्या इंद्रियांना दिलेला जो त्रास आहे ना, तो सगळा त्रास भोगावा लागतो. त्या इंद्रियांच्या ठिकाणी ते दोष उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाहीत. की आमच्या डोळ्यांना आपले खाचा होईपर्यंत टीव्हीच्या सिरियल्स आम्ही बघत बसलो की 8 तास झाले तरी आम्हाला टीव्ही सोडवत नाही. आम्हाला 10-10 तास कानाने मुलांचा कानाचा मोबाईलमुळे हालतच नाही. कानाचा मोबाईल सुटला की घरी कॉम्प्युटरच्या पुढे बसलेच आहेत. नुसता कॉम्प्युटर चालत नाही, पुन्हा कानात म्युझिक आहेच. त्या कानाला त्रास द्यायचा किती. त्यांनी असं म्हटलं ही सगळी इंद्रिय जी सगळे संस्कार घेऊन जातात आणि म्हणून त्यांनी सांगितलंय सगळ्याचा विचार करावा. आता ज्याला करायचा आहे त्यांनी करावा, ज्याला ते गांभीर्याने घ्यावंसं वाटत नाही त्यांनी घेऊ नये. म्हणजे पुढचा जन्म जर आरोग्य संपन्न यायचा असेल तर या सगळ्यांचं जे आरोग्य आहे ते राखण्याकरता शेवटी संबंध कशाशी येतो, आचाराशी येतो. कारण ही इंद्रिय काही फिरून जन्म घेणार नाही आहेत, पण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आमच्या वासना काय आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या देवता आपापल्या स्थानावर निघून जातात, पण त्या इंद्रियांच्या एकच म्हणजे मला तर ह्या सगळ्याचं सार एकच वाटतं की आमच्या मनामध्ये आम्ही जन्माला आलो ही ईश्वराची मोठी दया आहे. आणि आपल्या लहानपणी कविता होती की तो भगवंताची तो आम्हाला फिरून दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाश दाखवतो, ही देवाचीच दया आहे. तो आमच्यावरती दया करतो आणि दुसरा दिवस उजाडलेला दाखवतो. तो जर हे सगळं आम्हाला देतो आणि त्यांनी जर हे शरीर आम्हाला दिलंय तर हे शरीर आम्ही चांगलं राखलं पाहिजे. कबीर महाराज म्हणतात की निचदरिया झिनी रे झिनी, त्यांचं काव्य आहे. त्यांनी म्हटलंय की भगवंता तू जसं मला या शरीर रूपी चादर मला जी जशी दिली आहेस ना तशी चादर मी तुला परत करतो. त्या चादरीवरती मी डाग धब्बा पाडणार नाही, तिला मी मलिन करणार नाही, कारण हे तुझं आहे. हे देणे ईश्वराचे, त्या ईश्वराने दिलंय. आता त्या ईश्वराला परत करताना त्याला आम्ही काय म्हणून वेडवाकडं करून द्यावं, आम्ही नाही करून देणार. ही जी धारणा आहे ना ती धारणा त्यांनी इथे सांगितली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ईश्वरापासून तो जीव भिन्न झाला म्हणून त्या जीवाला जीवपण आलं. त्याचं कारण कोणतं आहे म्हणतात, त्याचं कारण एकच आहे की प्राण. ईश्वरापासून जीव भिन्न का झाला, प्राणांमुळे भिन्न झाला. म्हणजे त्यांना आता आपल्याला काय सांगायचं आहे की जीवाला घेऊन जाणारा कोण आहे, प्राण आहे. त्याला गतिमान करणारा कोण आहे, प्राण आहे. मनाला आणि ह्या सगळ्या इंद्रियांना घेऊन जाणारा कोण आहे, प्राण आहे. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने प्राणाची उपासना केली पाहिजे. त्यांचं म्हणणं असं की उपासना त्या प्राणाची व्हावी. असो, आपल्याला ते विषय येतील पुढे. म्हणाले ज्यावेळी प्राणाची उपाधी संपेल, प्राण याचा अर्थ फक्त एकच लक्षात ठेवावं आपण की प्राण म्हणजे गती, आणि प्राण म्हणजे गती आहे. जेव्हा गती संपेल तेव्हा मुक्ती, दुसरं काहीच नाही. गतीच जर संपली तर मग पुन्हा चलन कशाला होईल, पुन्हा जन्माला कशाला येईल जीव, पुन्हा तो जन्माला येणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्यावेळी प्राण त्या जीवापासून बाजूला होतील त्यावेळी तो जो जीव आहे तो ईश्वराशी एकरूप होऊन जाईल. त्या प्राणांचा संबंध राहणार नाही. आणि जेव्हा प्राणांचा संबंध राहणार नाही तेव्हा त्याला मुक्ती प्राप्त झालेली असेल. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही जन्माला येतो आहोत
तोपर्यंत आमचा संबंध प्राणाशी आहेच. जोपर्यंत आम्ही जन्माला येतो आहोत तोपर्यंत आम्ही मुक्त झालेले नाही हे उघडच आहे. आणि म्हणून आम्हाला त्या प्राणाच्या साह्यानेच व्यापार करायचा आहे. प्रथमे श्रवणादिती चेन्न ता एव ह्युपपत्तेः. तरी सांगितलंय पुनर्जन्म प्रकरणात सांगितलेल्या 5 अग्नीतील पहिल्या अग्नीचे वेळी उदक सांगितले नाही हे म्हणणे योग्य नाही. कारण ते सांगितले आहे असे मानलेस तरच वाक्य सुसंगत होईल. ते सुद्धा म्हणण्याचं कारण नाही आहे, म्हणजे त्याच्यावर चर्चा करण्याचं. कारण सगळं काही एकच आपल्याला सूत्र म्हणून लक्षात ठेवलं तरी पुरे आहे की जे काही आकाराला येणार आहे त्याला पंचमहाभूत आहेतच. त्यामुळे श्रद्धेला उदक असतं का हो? मग त्या श्रद्धेला उदक नसेल तर ते श्रद्धेला कशाचा आधार आहे? कारण आता आपण सांगितलं ना, प्राणाला उदकाचा आधार आहे. आणि प्राणाचा आधार ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन या सगळ्यांना आहे. जीवाला पण आहे, कारण जीवाला पण तो गती देतो आणि घेऊन जातो. मग म्हणाले ही जी श्रद्धा नावाची गोष्ट आहे म्हणजे कोण? 4 वाक म्हणजे कोण? आजचं भौतिक विज्ञान. ही श्रद्धा नावाची गोष्ट ही कुठे असते? ती मान्य करायची असते का? ती मान्य करावी का? करायची तर ती का करावी? कारण ती कुठेच दिसत नाही. तिला आश्रय कोणाचा? ब्रह्मसूत्रांनी सांगितलंय तिला पण आश्रय जो आहे तो प्राणांचाच आहे. तिला पण जो आश्रय आहे तो उदकाचाच आहे. आणि म्हणून ती त्या जीवाची श्रद्धा आहे. ही ती त्या जीवाची जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत प्राण आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मनाची भावना श्रद्धा आहे. आपली श्रद्धा अधिकाधिक स्वच्छ जितकी आम्हाला करत जाता येईल तितकी आम्ही प्राणांची उपासना केली असं होईल. आणि म्हणून त्यांनी पुढे सांगितलंय, थोडासाच विषय घेऊ आणि पुढे जाऊ, की अश्रुतत्वादिती चेन्नेष्टादी कारिणाम प्रतीतेः. श्रुतीत तसे सांगितले नसल्यामुळे जीव हा उदकाने वेष्टित होत नाही असे म्हणू नये, कारण इष्टी इत्यादी करणाऱ्यांची तशी प्रतीती होते. आता त्यांनी असं सांगितलंय की प्रत्यक्ष कर्म जे आहे ते हे काम केलं आणि ते काम आपल्याबरोबर जातं, त्या जीवाबरोबर जातं. ते कर्म कसं नोंदलं जातं? या देहाच्या पातळीवरती ते टेम्पोरल कॉर्टेक्सच्या मध्ये असणाऱ्या त्या ग्रे मॅटरवरती किंवा त्या ग्रे स्ट्रिप्सवरती नोंदवलं जातं. ते शरीराच्या पातळीवर इथे प्रकट आहे. आणि जाण्याच्या पातळीवर त्या जीवाबरोबर जाताना ते जे कर्म आहे ते अपूर्व रूपामध्ये प्रकट होतं. म्हणजे कसं? ते एक फॉर्म घेतं, ते एक आकार घेतं. हे जे कर्म आहे की आता कुणीतरी दुष्टपणाने कुणाला तरी त्रास दिलेला आहे. आता ज्याला त्रास दिलेला आहे त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याला त्याचे फार क्लेश झालेले आहेत. आणि ज्याला क्लेश झालेले आहेत त्या जीवाच्या बरोबर त्या झालेल्या क्लेशाचा जो परिणाम आहे तो त्याच्याबरोबर गेलेलाच आहे. आणि तो जो गेलेला, कारण त्याला वाटतच असतं तेव्हा की हे मला क्लेश का होतात, कारण मी त्याचा विरोध करू शकत नाही, पण मला त्याचा बदला घ्यायचा आहे, त्यांनी मला इतका त्रास दिला आणि शेवटी मला मरण आलं. आणि म्हणून जाताना त्याच्याबरोबर त्याची ही भावना जी आहे त्याला अपूर्व असं म्हणतात. 2 पातळीवर त्या अपूर्वचा विचार केलाय. एक, यज्ञामध्ये जेव्हा जी काही इच्छा करून यज्ञ केला जातो तेव्हा केलेल्या यज्ञामध्ये त्या यज्ञाचं जे फळ आहे, त्या यज्ञाचं जे पुण्य आहे, ते पुण्याचं गाठोडं काय आपल्या पाठीवर असतं का? नाही. त्या पुण्याचं काय होतं? ते पुण्य एका सूक्ष्म रूपामध्ये साठवलं जातं. त्याला अपूर्व असं म्हणतात. की हे पुण्य पूर्वी नव्हतं, पण आता जे केलेलं आहे ते पुण्य अपूर्व आहे, जे पूर्वी पाहिलेलं नाही पण जे राहिलेलं आहे. आता हे अपूर्व असणारं हे जे पुण्याचं रूप आहे ते साठून कुठपर्यंत राहतं? जिथपर्यंत मनुष्याचं जीवन तो जगतो आहे तिथपर्यंत. जेव्हा तो हा देह सोडून जातो त्यावेळी ते जे अपूर्व आहे ते त्याच्याबरोबर जातं. ते जे कर्म आहे ते प्रत्येक कर्म हे अपूर्व रूपामध्ये जातं. त्याला व्यवहारात आपण पुष्कळ शब्द वापरलेत. त्याला आपण अदृष्ट म्हणतो, त्याला आपण दैव, अहो आमच्या दैवात असेल तर मिळेल, दैव म्हणतो. त्याला आमचं प्रारब्ध म्हणतो, त्याला आमचं प्राक्तन म्हणतो. हे काय आहे? हे सगळं अपूर्व आहे. अपूर्व याचा अर्थ जे पूर्वी भोगून संपवलेलं नाही
आणि जे केलेलं कर्म आहे ते अजून भोगायचं आहे. भोगण्याकरता निर्माण झालेलं आमच्या कर्माचं फलित, ते फलित ज्या रूपामध्ये राहिलं त्या रूपामध्ये ते अपूर्व म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता हे अपूर्व रूपाने राहिलेलं जे कर्म आहे ते भोगल्याशिवाय सुटका आहे का? ते म्हणाले ते भोगल्याशिवाय सुटका नाही, म्हणून पुढचा जन्म आहे. तुम्हाला जन्म म्हणाले माना की न माना. मी नेहमी म्हणते की काही सिद्धांत असेच आहेत की तू मान के ना मान मैं तेरा मेहमान. म्हणजे तुम्ही माना किंवा न माना, तू मान के न मान, तुम्ही नाही मानलं तरी मान, तुमच्या मानण्या न मानण्यावर काय. म्हणून मी म्हटलं ना, बाकीच्या लांब लांबच्या गोष्टी सोडा. आपल्याला जर वाटलं हे आयुष्य इथे थांबावं, थांबणार आहे. आजचा दिवस थांबावा, थांबणार आहे. उगवलेला सूर्य रोज उगवणार, रोज संध्याकाळ येणार. हे सगळं चक्र कुठेतरी थांबून शांत आपल्याला बसू देणार नाही. सकाळचे 6 वाजले की 6चं काम करायला पाहिजे, 10 वाजले की 10चं, 4 वाजले की 4चं. त्यांनी ज्या चक्रावर टाकलेलं आहे. उगाच भगवंतांनी श्लोक म्हटला का भगवद्गीतेमध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. मी माझ्या मायेनी या सगळ्यांना त्या रहाड गाडग्यावरती टाकलेलं आहे. चाललंच पाहिजे. 12 न 1 वाजल्यावर जेवणार नाही, कसं चालेल? जेवायलाच पाहिजे. संध्याकाळ झाली की दुपारी पुष्कळ जेवलो होतो, आता कुठं जेवायचं? रात्री 8 वाजले की बरोबर पोटाला भूक लागते. मनुष्य भात खाऊन तरी झोपतो. म्हणजे कोणीही थांबत नाही, कोणाचीही सुटका नाही. आता हे जे कर्म थांबतच नाही, कर्म होतच राहतं, कर्माचं फळ मिळतच राहतं. आता ते जर फळ मिळालं आहे तर ते नुसतं फळ पण राहत नाही, कारण ते फळ ते अपूर्व होऊन आमच्या गाठोड्यात बसलंय. त्याला आम्ही प्रारब्ध म्हटलं, त्याला आम्ही संचित म्हटलं, त्याला आम्ही प्राक्तन म्हटलं, त्याला आम्ही दैव म्हटलं, त्याला आम्ही अदृष्ट म्हटलं. काही शब्द वापरले तरी त्यांचं म्हणणं आपल्याला असं आहे की हे भोगण्याकरता कर्माचं फळ आम्हाला पुन्हा जन्माला यावंच लागेल. म्हणजे जीवानी हे लक्षात ठेवावं की पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा जन्म आहे, पुन्हा मरण आहे. आता इथे आपण थांबूया. आणि त्यांनी सांगितलं की यज्ञानी काय होतं, त्या अपूर्वनी उपासना का, याच्याकडे ते आता आपल्याला घेऊन चालले. उपासना कशा करता करायची, ती कशा करता करायची, त्याच्याच बरोबर त्याच्या मागची पूर्वपीठिका, त्याचं बॅकग्राऊंड, त्याची पार्श्वभूमी, ही सगळी आता सांगणं चाललेलं आहे. आणि म्हणून हा पूर्वजन्म, पुनर्जन्म, कर्मविपाक, कर्मफळ, अपूर्व असे सगळे शब्द वापरून आपल्या मानवी जीवनाचा लेखाजोखा सांगतायत आपल्याला की काय आहे हे सगळं. तर उद्या आपण त्याच्या पुढचा भाग